नमस्कार. आजच्या आपल्या या भागामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या क्रांतीविषयी जाणून घेणार आहोत. ही जी क्रांती आहे त्याला आपण क्रांती का म्हणायचं किंवा बदल का म्हणायचा, त्याची जी बीजे आहेत किंवा त्याची जी कारणं आहेत ती मध्ययुगामध्ये दडलेली आहेत. अल्लाउद्दीन खिलजीने ज्यावेळी 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रावरती आक्रमण केलं, त्यावेळी पहिल्यांदा यादवांचं राज्य हे संपुष्टात आलं. यादवांचं राज्य हे इथलं इथलं स्थानिक राज्य होतं. त्या काळामध्ये यादव राज्यासोबत काकतीयांचं राज्य होतं आणि होयसाळांचं राज्य होतं, जे द्वार समुद्राला होते. या तिन्ही सत्तांमध्ये आपापसामध्ये मोठा संघर्ष सुरू असायचा. या काळ या काळाखंड या कालखंडाविषयी लिहिताना ज्येष्ठ इतिहासकार आर.सी. मुजुमदार यांनी जो ग्रंथ संपादित केलेला आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे स्ट्रगल फॉर एम्पायर. अर्थात एम्पायर उभं करण्यासाठी चाललेला संघर्ष किंवा त्यासाठी चाललेली मेहनत. पण या तिन्ही सत्तांपैकी कुठल्याही सत्तेला स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित करता येत नव्हतं. आता साम्राज्य ही नक्की काय संकल्पना आहे? साम्राज्य म्हणजे त्या राज्याचं इतर राज्यांनी वर्चस्व मान्य करणं. उदाहरणार्थ, सम्राट अशोकाने ज्यावेळी स्वतःच्या राज्य साम्राज्यामध्ये रूपांतरित केलं, त्यावेळी भारतामध्ये असणारी जी इतर राज्य आहेत, उदाहरणार्थ सातवाहन, बाकीची इतर राज्य, यांनी अशोकाच्या राज्याचं आधिपत्य हे मान्य केलेलं असतं. परंतु मध्ययुगाच्या या काळामध्ये यादव सत्ता, होयसाळांची सत्ता आणि काकतीयांची सत्ता यांचा एकमेकांमध्ये जो संघर्ष चालला होता, तो कोण खऱ्या अर्थाने साम्राज्य प्रस्थापित करेल यासाठीचा होता, असं आर.सी. मुजुमदार त्या ग्रंथाच्या शीर्षकामधून आपल्याला व्यक्त करताना दिसतात. त्यामुळे ह्या सगळ्या कालखंडामध्ये ह्या तीन सत्तांमध्ये चाललेला जो संघर्ष आहे, त्या संघर्षाला एक प्रकारे छेद बसतो जेव्हा अल्लाउद्दीन खिलजी हा महाराष्ट्रामध्ये आक्रमण करतो आणि तो यादवांची सत्ता संपुष्टात आणतो. तसंच पुढे जात तो होयसाळांची सत्ता संपुष्टात आणतो, काकतीयांची सत्ता देखील तो संपुष्टात आणतो. आणि त्याच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुलतानशाहीला सुरुवात होते. सुलतानशाहीला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये असणारं जे काही देवगिरीचा जो किल्ला आहे, तो त्याचं प्रमुख केंद्र बनतं. यादवांची राजधानी देवगिरीच होती. खिलजींची राजधानी देखील देवगिरीच होऊन जाते. खरं तर ते दिल्लीमधून सत्ता चालवत असतात, पण त्यांची दख्खनीतील राजधानी ही मात्र देवगिरी असते. खिलजी सत्ता संपुष्टात आल्यानंतर पुढची जी सत्ता दिल्लीवरती उभी राहिली ती म्हणजे तुघलकांची सत्ता. मोहम्मद बिन तुघलकाने तर देवगिरीवरती राजधानी चालवली. म्हणजे दिल्ली ही राजधानी न ठेवता त्यांनी देवगिरी ही राजधानी ठेवली. का? कारण दख्खनेतली जी बंड आहेत ती त्याला मोडून काढायची होती आणि दिल्लीवरती पण वर्चस्व ठेवता येईल याच्यासाठी त्यांनी मध्य मार्ग किंवा मध्य पॉइंट असा हा देवगिरीला निवडला. म्हणजे देवगिरीला जर का आपण देवगिरीची निवड केली तर आपल्याला दख्खनेवरती पण म्हणजे पूर्ण दक्षिण भारतावरती पण वर्चस्व ठेवता येईल आणि पूर्ण दिल्लीवरती पण वर्चस्व ठेवता येईल, असं या तुघलकाला वाटलं. परंतु ते जे मॉडेल आहे ते फेल गेलं आणि मग त्याला पुन्हा एकदा दिल्लीला राजधानी करावं लागलं. देवगिरीवरती त्यानंतर जे इतर सरदार होते, जे तुघलकांच्या काळामध्ये होते, त्यामध्ये एक होता हसन गंगू बहमनी. या बहमनी स्वातंत्र्य पुकारलं, बंड पुकारलं आणि त्याने बहमनी राज्याची या महाराष्ट्रामध्ये स्थापना केली. देवगिरी ही त्याची पहिली राजधानी होती. त्यानंतर तो गुलबर्ग्याला गेला. गुलबर्ग्याला त्यांनी दुसरी राजधानी केली. त्यानंतरच्या बहमनी सुलतानांनी बिदरला राजधानी केली. अशा प्रकारे देवगिरी, त्यानंतर गुलबर्गा आणि मग बिदर अशी ही मध्ययुगाच्या काळातली मोठी शहरं निर्माण झालेली आपल्याला दिसतात. याच काळामध्ये म्हणजे बहमनी सत्तेच्या काही 11 वर्ष आधी महाराष्ट्राच्या खालच्या भागामध्ये म्हणजे कर्नाटकामध्ये विजयनगर साम्राज्य निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. त्याच्यामध्ये हरिहर आणि बुक्क हे दोन भाऊ होते. ते सुरुवातीला तुघलकांच्या नोकरीमध्ये होते आणि ते मुसलमान देखील झालेले होते. परंतु त्यानंतर ज्यावेळी त्यांना विजयनगरचं साम्राज्य स्थापन करायचं होतं, त्यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्मामध्ये प्रवेश घेतला आणि विजयनगरचं राज्य स्थापन केलं. आता बहमनी राज्य आणि विजयनगर राज्य या दोन राज्यांमध्ये सातत्याने संघर्ष आणि समन्वय असा बराच काळ सुरू होता. या बहमनी राज्याचे हळूहळू शकल व्हायला लागली. त्याचे जे प्रांतिक सरदार होते, त्या प्रांतिक सरदारांनी बंड पुकारलं आणि या बहमनी राज्यामधून 5 नवीन राज्य निर्माण झाली.
त्या 5 नवीन राज्यांपैकी पहिलं राज्य होतं निजामशाही, दुसरं होतं आदिलशाही, तिसरं होतं कुतुबशाही, चौथं होतं इमादशाही आणि पाचवं होतं बरीदशाही. या व्यतिरिक्त फारुखशाही देखील महाराष्ट्रामध्ये राज्य करत होती खानदेशामध्ये. परंतु त्या सत्तेकडं फारसं लक्ष अजूनही इतिहासकारांनी दिलेलं नाही आणि सामान्य वाचकांनी देखील दिलेलं नाही. त्यामुळे फारुखशाहीबद्दल आपल्याला फार माहिती नसते. ह्या 5 सत्तांची मात्र 5 सत्तांपैकी पण निजामशाही आणि आदिलशाही या 2च सत्तांची आपल्याला माहिती असते, कारण त्यांचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी येतो. आता ह्या 5 शाह्यांनी मिळून अनेकदा विजयनगरवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. विजयनगरच्या देवरायाने देखील या 5 सत्तांना अनेकदा धूळ चारल्याची आपल्याला इतिहासामध्ये उदाहरणं सापडतात. पण ह्या सत्ता संघर्षानंतर अनेक वर्षानंतर अशी एक परिस्थिती आली की ह्या 3 शाह्यांनी मिळून, म्हणजे आदिलशाही, निजामशाही आणि कुतुबशाही या 3 शाह्यांनी मिळून विजयनगरचं राज्य कायमस्वरूपी संपवलं. राक्षस तागडीला ते युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रामराया याचा खून करण्यात आला आणि संपूर्ण विजयनगर लुटण्यात आलं आणि त्याचा जो प्रदेश आहे तो या 3 राज्यांमध्ये वाटून टाकण्यात आला. त्यावरती एक विशेष ग्रंथ त्याच काळामध्ये लिहिला गेला. जो निजाम हुसेन शाह होता, त्या हुसेन शहाने आपण जो पराक्रम गाजवलेला आहे विजयनगरवरती विजय मिळवल्याचा, त्या प्रित्यर्थ त्याने तारीफ ए हुसून शाही नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्याच्यात स्वतःचं कौतुक, तारीफ ए हुसून शाही नावाचा त्याने तो ग्रंथ लिहिला, त्याच्यात स्वतःचं कौतुक, स्वतःच्या पराक्रमाचं कौतुक त्याने केलेलं आहे. हा ग्रंथ का महत्वाचा आहे? कारण या ग्रंथामध्ये तत्कालीन स्वरूपाची कला अभिव्यक्त झालेली. त्या काळामध्ये असणारी जी एक चित्रकला आहे, ती चित्रकला ह्या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून हा ग्रंथ फार महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये साधारण 300 पेक्षा जास्त फारसी श्लोक आहेत किंवा रायटिंग आहे आणि त्याच्याशीच निगडीत चित्र आहे. तर मग हा ग्रंथ भारत इतिहास संशोधक मंडळाने काही वर्षांपूर्वी प्रकाशित केला. त्याचे मुख्य संपादक होते GT कुलकर्णी, गोत्रेम कुलकर्णी. आता विजयनगरचं राज्य संपलं. विजयनगरचं राज्य संपलं त्यानंतर आदिलशहाने दख्खनेवरती किंवा दक्षिणेचा जो खालचा जो प्रदेश आहे त्याच्यावरती स्वतःचं वर्चस्व स्थापन केलं आणि हे वर्चस्व स्थापन करत असताना वेगवेगळ्या सरदारांना कर्नाटकामध्ये पाठवणं, त्या ठिकाणचे नायक राजे जे असायचे, स्थानिक राजे, त्यांना स्वतःचं मांडलिक बनवणं, त्यांच्याकडून खंडणी वसूल करणं, त्यांचा प्रदेश ताब्यात घेणं, ह्या सगळ्या गोष्टी होत राहिल्या. आता याच काळामध्ये आपल्याला दिसून येईल की निजामशाहीच्या राज्यामध्ये मालोजी राजे नावाचे व्यक्ती, त्यांचं जे पराक्रम आहे, मालोजी राजे नावाचे जे व्यक्ती आहेत ते हळूहळू उभारणी घ्यायला लागले. आता ही गोष्ट आपल्याला समजून घेण्यासाठी थोडं परत मागे यावं लागेल. मध्ययुगाच्या काळामध्ये ज्यावेळी बहमनी सत्तेची शकल झाली, ती शकल होत असताना 5 प्रांतिक सरदार बलाढ्य झाले. ते 5 प्रांतिक सरदार म्हणजेच निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह, इमादशाह आणि बरीदशाह. आता ज्यावेळी ह्या 5 शहांना स्वतःला बलाढ्य करायचं होतं त्यावेळी त्यांना माणसांची गरज होती आणि म्हणून या काळामध्ये स्थानिक पातळीवरचे जे सरदार आहेत, मराठी लोक जे आहेत, त्यांना सैन्यामध्ये स्थान देण्यात आलं. त्यांना स्थान देण्यामुळं त्यांना एक प्रकारची संधी या निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाहीच्या या शाह्यांच्या कारकिर्दीमध्ये मिळाली आणि त्यांनी स्वतःचं नशीब आजमावलं. आणि याच काळामध्ये आपल्याला दिसून येईल मोरे, निंबाळकर, भोसले, जाधव यांसारखी मोठी मराठी लोकांची घराणी बलाढ्य झाली आणि ती मोठमोठ्या पदांवरती या शाह्यांच्या काळामध्ये मोठमोठ्या पदांवरती गेली. त्यातलंच एक घराणं होतं भोसले घराणं. आणि या भोसले घराण्याचे जे बाबाजी राजे आहेत त्यांना वेरूळची पाटीलकी होती. ते त्या ठिकाणी पाटीलकीचा कारभार सांभाळत होते. मालोजी राजे हळूहळू स्वतःची कीर्ती वाढवत गेले. त्यांनी निजामशाहीमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं, सैन्य वाढवलं. त्यानंतर त्यांना इंदापूर, पुणे हे सगळे प्रांत जहागीर म्हणून मिळाले. त्याच्यावरती त्यांनी वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केला. परंतु याच काळामध्ये म्हणजे इंदापूरमध्ये झालेली जी लढाई आहे त्या लढाईमध्ये मालोजी राजे मृत्युमुखी पडले आणि मालोजी राजे मृत्युमुखी पडले त्यानंतर त्यांचा जो मुलगा आहे शहाजी राजे यांना गादी देण्यात आली किंवा त्यांना मालोजी राजांची सगळी जहागीर मिळाली. आता या शहाजी राजांचा विवाह जाधव घराण्यातल्या जिजाबाई यांच्याशी झाला आणि मग एक मोठा सत्ता संबंध
प्रस्थापित झाला, जाधव घराण्याचा आणि शहाजीराजेंच्या भोसले घराण्याचा. परंतु नंतरच्या काळामध्ये एका खंडागळ्यांच्या हत्ती प्रकरणामुळे त्यांच्यामध्ये वितुष्ट आलं आणि जाधवराव रुसून जाधवराव हे भोसले घराण्यावरती रुसले. त्यानंतर मग पुढच्या काळामध्ये निजामशाहीच्या पदरी असणारे जाधवराव आणि शहाजीराजे म्हणजे भोसले घराणं त्यांच्यातून फुटून म्हणजे जाधवराव निजामशाहीमधून बाहेर पडले आणि ते मुघलशाहीमध्ये निघून गेले. आता मुघलशाहीमध्ये निघून गेल्यानंतर शहाजीराजे एकटेच राहिले. परंतु मलिक अंबर सोबत जी लढाई झाली, मलिक अंबर ची जी लढाई झाली मुघलांच्या विरोधात आणि आदिलशाहीच्या विरोधात, जी भातवडीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे, त्या भातवडीच्या लढाईमध्ये शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यांचे बंधू म्हणजे शरीफजी राजे हे त्या लढाईमध्ये मृत्युमुखी पडले. परंतु असं म्हणतात की त्यांच्या कार्याची योग्य दखल घेतली गेली नाही, त्यामुळे नाराज होऊन शहाजीराजांनी देखील निजामशाही सोडली आणि ते आदिलशाहीमध्ये गेले. आदिलशाहीमध्ये त्या काळामध्ये दुसरा इब्राहिम आदिलशाह, जो स्वतःला सरस्वती पुत्र समजून घेत असे, जो गणेशाचा भक्त आहे असं समजून घेत असे, त्याच्या कारकिर्दीमध्ये शहाजीराजे आदिलशाहीमध्ये नोकरी करत होते. म्हणजे एकीकडे सासऱ्यांनी नोकरी सोडली तर दुसरीकडे जावयांनी पण नोकरी सोडली. निजामशाहीमधून ते बाहेर पडले आणि आदिलशाहीमध्ये गेले. आता या काळामध्ये निजामशाही मात्र पूर्ण डबघाईला आली, तिची ताकद कमी व्हायला लागली. आणि दुसरीकडे आदिलशाहीमध्ये देखील जो दुसरा इब्राहिम आदिलशाह, जो एक चांगला सेक्युलर प्रकारचं धोरण ठेवणारा जो बादशाह होता, आदिलशाह होता, त्याचं देखील निधन झालं. त्यानंतर मग जो दुसरा आदिलशाह गादीवर आला तो मात्र तितका सेक्युलर नव्हता किंवा त्याची धोरणं ही वेगळ्या प्रकारची होती. म्हणून शहाजीराजांनी आदिलशाही सोडली आणि ते पुन्हा एकदा निजामशाहीमध्ये आले. आता निजामशाहीमध्ये आल्यानंतर त्यांनी निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला आणि याच्याच पुढे मागे जाधवरावांचा निजामशाहीच्या दरबारामध्ये खून झाला. आणि निजामशाहीच्या दरबारामध्ये जाधवरावांचा खून झाल्यानंतर शहाजीराजांना वाईट वाटलं, ते मुघलांकडे गेले. मुघलांकडे गेल्यानंतर तिथं पण त्यांना चांगल्या प्रकारचा मान सन्मान मिळाला, त्यांना जुन्नरची जहागिरी मिळाली. परंतु त्यांचा जीव घुसमटू लागला आणि याच काळामध्ये निजामशाहीवरती आदिलशाही आणि मुघलशाही हे वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे ज्या निजामशाहीमध्ये इतकी वर्ष आपण सत्ता सांभाळलेली आहे, ती निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न हा शहाजीराजांना करावासा वाटला आणि तब्बल 3 वर्ष ते निजामशहाचा बादशाह स्वतःच्या मांडीवरती बसून ते स्वतः गादीवर बसायचे आणि राज्यकारभार चालवायचा. असा 3 वर्ष त्यांचा मुघलांशी संघर्ष सुरू होता. नंतर आदिलशहासोबत संघर्ष सुरू होता. या संघर्षाच्या काळामध्ये निर्णायक प्रसंग असा आला की शहाजीराजांना निजामशाही या 2 सत्तांच्या ताब्यामध्ये द्यावी लागली आणि 2 सत्तांच्या ताब्यामध्ये द्यावी लागली. त्यामुळं शहाजीराजांना आदिलशहाची नोकरी पत्करावी लागली. जुन्नर आणि जे प्रांत आहेत जे शहाजीराजांना जहागीर म्हणून मिळाले होते ते त्यांना परत द्यावे लागले. पण पुणे आणि सुपे यांची जहागिरी मात्र शहाजीराजांकडे राहिली. आता शहाजीराजांना कर्नाटकामध्ये नोकरी पत्करावी लागली आदिलशहाच्या अंडर आणि आदिलशहाने त्यांना पुन्हा एकदा विजयनगरची जी शक्ल झालेली छोटी छोटी जी विजयनगरमधून निर्माण झालेली जी राज्य होती, नायकांची राज्य, ती सांभाळण्यासाठी किंवा त्यांच्यावरती आधिपत्य गाजवण्यासाठी शहाजीराजांना रणदुल्ला खानाच्या नेतृत्वाखाली कर्नाटकाच्या मोहिमेवरती पाठवण्यात आलं. आता इथून पुढे शहाजीराजांचा आयुष्याचा दुसरा भाग सुरू होतो की ज्या काळामध्ये त्यांनी कर्नाटकामध्ये स्वतःचं राज्य वाढवण्याचा आणि निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि याच कारकिर्दीमध्ये त्यांनी संभाजी महाराज म्हणजे त्यांचे मोठे पुत्र यांना त्यांनी स्वतःच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगितल्या. कनकगिरीवरती त्यांनी संभाजीराजांना ठेवलं होतं. आता याच काळामध्ये त्यांचे खूप चांगल्या प्रकारचे संबंध हे नायक राजांसोबत झाले. म्हणजे कर्नाटकातील स्थानिक सरदारांसोबत, राजांसोबत त्यांचे खूप चांगले संबंध प्रस्थापित झाले. आणि त्यांच्यावर जळणारी जी लोक होती म्हणजे उदाहरणार्थ अफजल खान, मुस्तफा खान यांना शहाजीराजांच्या या गोष्टींविषयी संशय यावा लागला. त्यांना असं वाटलं की शहाजीराजे स्वतंत्र राज्याची निर्मिती करतायत की काय. ह्या संशयावरून शहाजीराजांना अनेकदा कैद करण्याचा प्रयत्न आदिलशहाने केला. जवळजवळ 2 वेळा त्यांना कैद करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांच्या ज्या जहागिरी आहेत म्हणजे बंगरुळ
आणि पुणे ही जहागिरी पण बळकावण्याचा प्रयत्न आदिलशहाकडून झाला. त्यांनी एक सैन्य बंगुरुळावर पाठवलं आणि दुसरं सैन्य त्यांनी शिवाजी महाराजांचं स्वराज्य जिंकण्यासाठी पाठवलं, पुणे जहागिरी जिंकण्यासाठी पाठवलं. पण या दोन्ही सैन्याला शिवाजीराजांनी आणि इकडे संभाजीराजांनी असा काही विरोध केला आणि त्यांच्यात जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये त्यांनी दोन्ही सैन्यांना हार पत्करावी लागली. एक चांगला जबरदस्त विजय हा संभाजीराजांना पण मिळाला आणि शिवाजीराजांना पण मिळाला. त्यामुळे शहाजीराजांची ही दोन्ही पुत्र कर्तबगार आहेत एवढं आदिलशहाला नक्की कळालं. दुसऱ्यांदा मात्र एक वाईट घटना घडली. अफजल खान जो होता त्या अफजल खानासोबत कनकगिरीच्या लढाईमध्ये संभाजीराजे हे तोफेचा गोळा लागून मारले गेले. अनेक इतिहासकार असा संशय व्यक्त करतात की अफजल खानानेच कपटाने हा खून घडवून आणला. त्यामुळे शिवाजी महाराजांचे मोठे बंधू आणि शहाजीराजांचे मोठे पुत्र संभाजीराजे हे या लढाईमध्ये मारले गेले. जर का हे संभाजीराजे जिवंत राहिले असते तर नक्कीच मराठा राज्याची किंवा मराठी राज्याची 2 राज्य आपल्याला कर्नाटकामध्ये एक निर्माण झालेलं दिसलं असतं आणि शिवाजी महाराजांनी तो स्वतःचं राज्य निर्माण केलंच. ही इतकी कर्तबगार मुलं शहाजीराजांनी घडवली होती. त्यानंतर शहाजीराजांचा शिकारी करत असताना मृत्यू झाला आणि शहाजीराजांची देखील कारकीर्द संपली. आता शिवाजीराजे त्यांच्यासमोर जिजाऊंनी दिलेलं मार्गदर्शन, शहाजीराजांनी दिलेलं मार्गदर्शन, संभाजी महाराजांचं वडील बंधू असून त्यांच्याकडे त्यांनी बघितलेला एक आदर्श म्हणून या सगळ्यांमधून शिवाजीराजांनी स्वतंत्र स्वराज्याची निर्मिती करण्याचं स्वप्न पाहिलं. आणि हे स्वप्न पाहत असताना त्यांना माहीत होतं की मागची अनेक वर्ष यादवांचं राज्य संपल्यापासून इथं खिलजींचं राज्य स्थापन झालं, इथं तुघलकांचं राज्य स्थापन झालं, इथं बहमनींचं राज्य स्थापन झालं, खाली विजयनगरचं राज्य स्थापन झालं. या बहमनी राज्यातून आदिलशाही राज्य स्थापन झालेलं आहे, निजामशाही आहे, त्यानंतर कुतुबशाही आहे. ह्या सगळ्या शाह्यांमधून आपल्याला एक स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण करायला हवं अशी भूमिका शिवाजी महाराजांनी घेतलेली आपल्याला दिसते. तर हा निर्णय घेणंच मुळात मध्ययुगाच्या काळामध्ये खूप क्रांतिकारी गोष्ट होती आणि शिवाजी महाराजांनी हा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मी माझं स्वतःचं राज्य स्थापन करतोय असं नाही म्हटलं, म्हणजे हे शिवराज्य असेल असं म्हटलं नाही, हे भोसले राज्य असेल असं म्हटलं नाही, हे हिंदवी राज्य असेल असं त्यांनी म्हटलं. गहखरेंनी हिंदवी या शब्दाचा अर्थ दिलेला आहे. त्या काळामध्ये स्थानिक भाषेला हिंदवी भाषा असं म्हटलं जात होतं. म्हणजे एकीकडे फारसी भाषा आहे तर फारसी भाषा ही राज्य व्यवहाराची भाषा आहे, मुघलांच्या काळात म्हणा किंवा सुलतानांच्या काळात म्हणा. पण दुसरीकडं जी स्थानिक भाषा आहे त्याला हिंदवी भाषा असं म्हणत होते. त्यामुळं शिवाजी महाराजांना हिंदवी या शब्दापासून जो अर्थ अपेक्षित आहे तो म्हणजे स्थानिक लोकांचं राज्य, म्हणजे मी स्थानिक लोकांचं राज्य स्थापन करणार आहे अशी त्यांनी भूमिका या राज्यासाठी घेतलेली दिसते. म्हणून शिवाजी महाराजांनी जे राज्य स्थापन केलं ते आजूबाजूला आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही असताना, ह्या सत्ता असताना आपल्याला रयतेचं राज्य स्थापन करायचंय ही एक क्रांतिकारी भूमिका शिवाजी महाराजांनी घेतली. आणि त्यासाठी असणाऱ्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या नक्की त्यांनी काय काय केल्या तर त्याच्यामध्ये त्यांनी स्वतंत्र राज्याची निर्मिती करत असताना आणि नवीन क्रांती घडवून आणत असताना त्यांनी काही महत्वाच्या गोष्टी केल्या. म्हणजे जसं की आरमार उभारणी असेल, स्वतःची नाणी पाडणं असेल, राज्य व्यवहार कोश निर्माण करणं असेल, गडकिल्ल्यांची निर्मिती करणं असेल, या सगळ्या गोष्टी निर्माण करून त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि खऱ्या अर्थाने त्यांनी अधिकृतपणे एक स्वतःचं राज्य या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं, ज्याला ते रयतेचं राज्य असं म्हणत होते. आणि म्हणूनच बखरकाराने ज्यावेळी त्यांचं वर्णन करत असताना असं म्हटलंय की या युगी म्लेंछ पातशाह पण एक मराठा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली. मराठ पातशाह म्हणजे मराठी लोकांचा राजा झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही. त्यामुळे बघा अनेक वर्षांमध्ये जे मराठी घराणी होती जी निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही यांच्या काळामध्ये उभी राहिली, त्यातलं एक भोसले घराणं होतं. त्या भोसले घराण्यातल्या मालोजीराजांनी स्वतःचं वजन वाढवलं, स्वतःची कारकीर्द वाढवली आणि त्यानंतर त्यांनी निजामशाहीमध्ये स्वतःचं वजन प्रस्थापित केलं. इतकंच नव्हे तर त्यांनी जाधव घराण्याशी सत्ता संबंध प्रस्थापित केले, वैवाहिक संबंध प्रस्थापित केले. शहाजीराजांनी तर ह्या तिन्ही शाह्यांना आव्हान दिलं आणि स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची निर्मिती प्रयत्न केला, परंतु तो त्यांना सफल करता आला नाही. आणि मग ह्याचंच पुढचं प्रकरण म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य स्थापन केलं. म्हणून शिवाजी महाराजांनी जे मध्ययुगामध्ये राज्य स्थापन केलं ती एक क्रांतिकारी घटना होती. यासाठी
की त्यांनी प्रस्थापित व्यवस्थेला छेद दिला आणि प्रस्थापित व्यवस्थेला छेद दिल्यानंतर स्वतःचं एक वेगळं मूल्य प्रस्थापित करणारे राज्य त्यांनी निर्माण केलं. आता हे स्वतःचं वेगळं मूल्य नक्की काय प्रस्थापित केलं शिवाजी महाराजांनी? सुलतानांच्या पासून शिवाजी महाराजांचं राज्य वेगळं का होतं, हे आपल्याला जर का समजून घ्यायचं असेल तर ते आपण पुढच्या भागामध्ये त्याविषयी बोलणार आहोत, त्याविषयी चर्चा करणार आहोत. आणि मग इथून पुढं एक छत्रपती घराणं महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं, म्हणजे शिवाजी महाराज हे त्याचे पहिले छत्रपती ठरले. तर यापासून जी एक शृंखला निर्माण झाली छत्रपतींची, म्हणजे शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, ताराराणी महाराज असतील आणि त्यानंतर आलेले शाहू छत्रपती असतील, यांनी नक्की कुठले बदल महाराष्ट्रामध्ये केले हे आपण पुढच्या भागात बघूयात. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.